सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात ज्यांच्या नावानं आजही रक्त उसळतं, ज्यांच्या केवळ स्मरणाने अंगावरती रोमांच उभं राहतात आणि मुरदाड मनगटात देखील हत्तीचं बळ संचारतात, ते रयतेचे राजे, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आजकाल काही स्वयंघोषित बाबा आपल्या अज्ञानाचे सोंग प्रदर्शन मांडत या स्वराज्याच्या तेजस्वी सूर्यावरती चिखलफेक करण्याचं धाडस करत आहे। नुकतेच नागपूरच्या एका मंचावरून बागेश्वर धामाचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी एक अत्यंत संतापजनक आणि ऐतिहासिक सत्याची बेईमानी करणारं विधान केलं आहे। त्यांच्या मते शिवाजी महाराज युद्ध करून करून थकले होते आणि त्यांनी आपला राजपाट, आपला मुकुट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी ठेवला। अहो, ऐकणाऱ्यांच्याही कानांना लाज वाटावी, इतिहासाने देखील मान खाली घालावी असा हा भंपक जावई शोध आहे। ज्या राजाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचं तोरण बांधलं, ज्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानासारख्या बलाढ्य राक्षसाचा कोतळा बाहेर काढला, आग्र्याच्या कैदेतून साक्षात मृत्यूच्या जबड्यातून जो ठाण्या वाघ सही सलामत निष्ठून आला, तो राजा थकेल कसा? शिवरायांचा जन्म मुळी रयतेच्या स्वातंत्र्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध अखंड संघर्षासाठी झालाय। शिवचरित्र थकवा किंवा विश्रांती या शब्दांना अजिबात थारा देत नाही। परदेशी वकिलांच्या नोंदी, अस्सल ऐतिहासिक कागदपत्र आणि समकालीन बखरी साक्ष आहेत। महाराजांनी आपल्या आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंत मोहिमा आखल्या, लढाया केल्या आणि स्वराज्याचा विस्तार केला। ज्या विधानाला पुराव्याचा किंवा ऐतिहासिक कागदपत्रांचा काळी मात्र आधार नाही, अशा कपोलकल्पित भाकड कथा सांगून महाराष्ट्राच्या भावना दुखवण्याचा अधिकार या बाबांना दिलाय तरी कोणी? आज या निरापराध आणि बालिश विधानाने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे। चौका चौकातून, गावागावातून आणि शिवभक्तांच्या मनातून एकच संताप व्यक्त होत आहे। वाढता जनक्षोभ आणि विरोध पाहून बागेश्वर बाबांनी भलेही आता सावरासावर करत माफी मागितली असेल, पण लक्षात ठेवा, हा प्रश्न केवळ माफीचा नाही आहे, हा प्रश्न आहे तो आपल्या जाज्वल्य इतिहासाचा आणि अस्मितेच्या रक्षणाचा। कुणी उठून महाराष्ट्रात यावं, आमच्या दैवतांबद्दल काही बरगळावं आणि आम्ही ते निमूटपणे ऐकून घ्यावं, हा तो काळ नाही आहे आणि अशी आमची रीतही नाहीये। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे केवळ राजे नव्हते, तर ते एक जिवंत विचार आहेत, एक असा धगधगता विचार आहे जो गेल्या 350 वर्षापासून पिढ्यानपिढ्या आपल्या नसानसातून सळसळत आहे। आणि या स्वयंघोषित बाबांनी नव्हे तर संपूर्ण जगाने हे कायम लक्षात ठेवावं, हा विचार ना कधी थकलाय, ना कधी थांबलाय आणि ना कधी मरणार, ना कधी हारणार। जय भवानी, जय शिवाजी।